मित्रांनो, आता हे समोर जे तूस बघता ते हे आपण आत्ता एवढं पांगवले आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यावर काय करणार आहे. जेव्हा आपल्याला पिल्लं नवीन तुसावरती घ्यायचे असतात, म्हणजे त्यांना आपण जागा वाढवतो, स्पेस देतो, तर त्याच्या आधी काय करायचं, तूस पूर्ण पांगवल्यानंतर सगळं व्यवस्थित केल्यानंतर तुम्ही भांडी वगैरे, पाण्याची भांडी, फिडरची भांडी जे काय असतील ते धुवून वगैरे, म्हणजे ड्रिंकरची धुवून घ्या आणि फिडरचे पुसून वगैरे घ्या, कारण त्याच्यावरती धूळ वगैरे उडती. आणि जर आपण तशीच भांडी जर का लावली पिल्लांना तर परत इक्वलायचा प्रॉब्लेम येतो, कारण जेवढं स्वच्छ पाणी तेवढी पिल्लं आपली निरोगी. नंतर परत मग त्यांना आजार आल्यावरती भरपूर मेडिसिन चालू करावं लागतात. त्याच्याऐवजी आपण आधीच काळजी घेतलेली बरं. जिथं 5-10 मिनटाचं काम तिथं आपण थोडी जर का चुकी केली तर ते आपल्याला लय महागात पडते. आता हे तूस पूर्ण पांगून झाले. आता याच्यावरती आपल्याला मिठाचा स्प्रे करायचा आहे, जेणेकरून काय होईल, आता त्या साईडची पिल्ली जे इकडे येणार आहेत ह्या साईडला, तर त्यांना नवीन तूस भेटलं तर ते खाली उकरायला लागतात. तर त्याने काय होतं, त्याच्यामधली धूळ त्यांच्या नाकात जाते, सर्दीचा परत प्रॉब्लेम तिथून सुरू होतो. आपल्याला ते लगेच कळत नाही, पण 2-3 दिवसानंतर संध्याकाळची वेळी पक्षी चाकचूक आवाज सुरुवात होती. त्याच्यापेक्षा काय करायचं, तूस पांगावला, पंप घ्यायचा आपला. आता तुम्हाला किती तुम्ही जागा वाढवली त्याच्यावरती. आता मला इथपर्यंत जागा मी वाढवली, मला अर्धा पंप लागणार आहे. मारताना थोडा पंप दाट मारायचा मिठाचा, आणि मोठं मीठ वापरायचं, खडा मीठ, बारीक मीठ नाही. त्याने काय होईल, पूर्ण जे तूस आहे ना तो खारट बनून जाईल. पक्षी खाली असं उकरला, पक्षीनं असं खाली उकरलं तर त्याला खारट चव लागणार आहे. त्याच्यामुळे तो काय करणार आहे, परत खाली कधी असं उकरणारच नाही. नाही तर त्यांना सवय असते, नवीन तूस भेटला का ते लगेच उकरतात. आता याच्या जागेच्या धूळ दिसत असेल तुम्हाला थोडीफार, बघा थोडीफार धूळ आहेच आहे. तर ते काय होतं, त्यांच्या ना नाकामध्ये जाते. त्याच्याऐवजी आपण मिठाचा स्प्रे केला ना एकदा, तर एकदम बेस्ट राहतं. तर पक्षींना खाली तूस उकरत नाही. आणि त्याच्यासंग आपण लिंबाचा पाला पण टाकणारच आहे. आणि जर तुम्हाला जमलंच तर त्याच्यामध्ये ना तुसामध्ये मोठं मीठ जर फवारून टाकलं ना, म्हणजे आपल्या हाताने, तरी बेस्ट राहतं. कारण काय होतं, चुकून एखादा पक्षी असतोच, तर तो काय करतो, खाली तूस उकरतोच. त्याला जर तो मिठाचा खडा लागला त्याच्या तोंडाला, म्हणजे जीवेला चव लागली, तर तो आहे ना खाली उकरणारच नाही. त्याच्यामुळे ना आता ही पिल्लं आपल्याला इकडे घ्यायचीत आणि आपण इथल्यावर तर मिठाचा स्प्रे करणार आहे. आता आपण इथे आपलं भांडी धुवायचं काम चालू आहे. आता ही भांडी वगैरे आपण धुवून